बुलढाण्यात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी रात्रीपासून गर्दी आहे। खामगावच्या पेट्रोल पंपावर रांगा लागल्या। अचानक गर्दी वाढल्यानं पेट्रोल डिझेल संपलं। दरम्यान बुलढाण्यातील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट आता सर्वसामान्यांना बसताना पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातही पेट्रोल आणि डिझेल भरण्याकरता पेट्रोल पंपावर अशा पद्धतीनं नागरिकांनी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत। रात्रीचे या ठिकाणी 11 वाजतायत तरी देखील मोठ्या संख्येनं लोक जे आहेत आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल असावं या हेतून आपल्या गाड्यांच्या जे काही पेट्रोल टँक आहेत ते फुल भरून घेताना पाहायला मिळत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर या ठिकाणी सध्या कृत्रिम साठवणूक झाल्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नाहीये। त्यामुळे या आखाती देशातील युद्धाचा परिणाम थेट या पेट्रोल डिझेलवर होईल आणि त्यामुळे आपल्याला अतिमहत्त्वाच्या कामासाठी पेट्रोल डिझेल उरणार नाही या चिंतेतून हे संपूर्ण नागरिक जे आहेत आपले दुचाकी असतील, चारचाकी असतील घेऊन घराबाहेर पडलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुढील काळामध्ये जर का पेट्रोल आणि डिझेल संपलं तर आपल्याकडे हे इंधन म्हणून पेट्रोल आणि डिझेल असावं या भावनेतून ही संपूर्ण गर्दी जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। प्रशासन सातत्याने सांगते की मुबलक प्रमाणामध्ये साठा आहे, कृत्रिम साठा करू नये। त्याचबरोबर जिल्हाधिकारी देखील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आदेश दिलेले आहेत की काही विशिष्ट प्रकारची साठवणूक जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। त्यामुळे साठवणूक होऊ नये याची खबरदारी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात असली तरी नागरिक मात्र या ठिकाणी आपल्या वाहनांमध्ये इंधन भरून घेण्याकरता गर्दी करत असल्याचं चित्र जे आहे हे बुलढाण्यामध्ये पाहायला मिळतंय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज।